गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्यरंकाळजी. सात्संगत या संपूर्ण विश्वात मनुष्य एक दुसऱ्यापासून भिन्न आहे. कुठे त्याच्या भाषेची भिन्नता, कुठे त्याच्या पोशाखाची भिन्नता, तर कुठे खाण्यापिण्याची भिन्नता. ही भिन्नता असणंही गरजेचंच आहे, कारण या धरतीवर वेगवेगळे ऋतू आहेत, भिन्न हवामान आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. यांच्या आधारावरच माणसाचा विकास झाला आहे. या सर्व भिन्नता असूनही आपण मात्र एकाच जातीशी संबंध ठेवत आहोत. आणि आपले ते गुरु संत महात्मे आहेत की ज्यांनी आपल्याला एकाच परमपिता परमात्म्याची आपण सर्व लेकरं आहोत अशी शिकवण दिली आहे. सात्संगत आज पशुतेला माणुसकीत आणि वैर भावनेला प्रेमात बदलण्यासाठी क्रांतीची मशाल पेटवणे खूप गरजेचं आहे. या क्रांतीसाठी आपण स्वतःच कर्मरूपी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. मानवी मूल्यांचा जीवनात स्वीकार करायला पाहिजे. कारण आज देशात घर कुटुंबात वैर द्वेषाशिवाय आणखी काहीही दिसत नाही. आज माणूस देखील पशुसारखाच बनत आहे. शुभेच्छा, सहनशीलता, समदृष्टी हे सर्व माहीतच नाही कुठे निघून गेलं आहे. अशाच तऱ्हेने घरामध्ये जर एखादा सभासद शीतल शांत स्वभावाचा असेल तर तो इतरांनाही चांगल्या गोष्टींकडे चालण्याची प्रेरणा देतो. अशाच एकतेचा धडा आपल्याला समयाचे सद्गुरू आज शिकवत आहे की आपण सर्व प्रभू परमात्म्याची मुले बाळ आहोत. आपण प्रेमाने राहायचे आहे आणि समाजाला सुंदर बनवायचे आहे. असा सुंदर समाज बनवायचा की ज्याच्यात वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या देशाचे आणि वेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र राहून प्रेमाचा सुगंध पसरवीत राहतील. संतजनांनो, वार्षिक संत निरंकारी समागममध्ये वेगवेगळ्या वर्गातील लोक एकत्रित होऊन गुरुचे गुणगान करतात. हे अनेकतेतून एकतेचं जिवंत उदाहरण आहे. बघा, म्हटलं जातं की सर्पाने केलेला दंश ठीक होऊ शकतो, परंतु माणसाने केलेला दंश ठीक होत नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे की तोंडातून बाहेर पडलेल्या शब्दांचा दंश ठीक होऊ शकत नाही. शब्दांचा घाव धनुष्यातील बाणापेक्षाही तीक्ष्ण असतो. सात्संगत बोल कुबोलांनी एकता आणू शकत नाही, अनेकतेला एकतेत बदलू शकत नाही. माणूस पशुवृत्तीमध्ये हरवून गेला तर तो पशु बनला, आणि जर परमसत्तेच्या वृत्तीमध्ये हरवून गेला तर तो परमात्मा बनला असे समजा. सात्संगत आज माणूस पशुवृत्तीचा, राक्षसी प्रवृत्तीचा बनत जात आहे. संतजनांनो, एकदा महात्मा बुद्ध आपल्या काही श्रद्धाळू भक्तांबरोबर प्रभुभक्ती दंग होते. तेव्हा एका व्यक्तीने तिथे येऊन महात्मा बुद्धांना अपशब्द बोलायला सुरुवात केली. बोलून बोलून जेव्हा ती व्यक्ती थकली तेव्हा महात्मा बुद्ध म्हणाले, भल्या गृहस्थ, आणखी काही बोलायचे असेल तर अवश्य बोल, परंतु हे सांग की जर एखादी वस्तू आम्ही कोणाला दिली आणि ती परत घेतली नाही तर ती वस्तू कुठे जाते? तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले, ती परत त्याच्याच जवळ राहते. सात्संगत म्हणून आपल्या वाईट वचनांना स्वतः जवळच ठेवा. निर्धार करा की मला या वाईट वचनांचा स्वीकार करायचा नाही आणि त्यांची मला गरजही नाही. मला जर अशी वचनं पाहिजे जे अनेकांना एकत्रित करून एका धाग्यात गुंफणारे असावे. सात्संगत प्रत्येक फळाचं बाह्य रूप हे वेगळं असतं, पण ती सर्व फळेच असतात ना. तसंच आपल्या या शरीर रचनेत जरी फरक असला तरी आपण सर्वजण आत्मिक दृष्ट्या एकच आहोत. सात्संगत मी आणि माझे या भावनांचा त्याग करून आपण या भावनेने जगणं खूप महत्वाचं आहे. कारण अहंकार आणि आपल्या मनातील इतरांबद्दलचे वाईट विचार हे एकतेच्या आड येतात. सात्संगत सर्व धर्म आणि जातींपेक्षा मनुष्य म्हणून आपले एकत्व खूप महत्वाचे आहे. आपण सर्वजण एकाच परमेश्वराचे अंश आहोत, ही भावना खूप महत्वाची आहे. आणि या एकतेच्या भावनेतूनच प्रेम आणि निस्वार्थ सेवा याचा मार्ग दिसतो.
सत्संगत परमेश्वर हा कोणत्याही एका धर्माचा किंवा पंथाचा नसून तो सर्वांसाठी एकच आहे आणि आपण सर्वजणही त्याच्यासाठी समान आहोत. त्यामुळे आपण सर्वजण एकाच ईश्वराचे अंश आहोत ही भावना मनात निर्माण करून एकतेने राहिलं पाहिजे. एक दुसऱ्याची गोष्ट मानल्यानेच अनेकतेतून एकता येऊ शकते. सत्संगत आणि हेच वातावरण घर कुटुंबातही असणं गरजेचं आहे. सर्वांशी जात धर्म भाषा यावरून भेदभाव न करता समानतेने वागणे आणि बंधुत्वाची भावना जपणं गरजेचं आहे. या सर्व मानव जातीने एकत्र येऊन एकतेने राहून प्रेम सेवा यावर भर दिला पाहिजे. इतरांबद्दल आपल्या मनात नेहमी प्रेमाची आणि त्याची सेवा करण्याची भावना निर्माण केली पाहिजे. त्याच्याबद्दल अहंकार वाईट विचार सोडून दिले पाहिजे. तरच आपल्या सर्वांमध्ये एकता निर्माण होऊ शकते आणि सर्वजण एकतेने राहू शकतात. आणि या मानवी जीवनात एकतेची खूप गरज आहे. संतजनांनो, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.